नॉन स्ट्रायकर थोडा इकडे इकडे पाठ कर, इकडे पाठ कर, असा उलटा उलटा नाव दिसेल त्याचं. मयूर आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. प्रतीक यावेळेला स्ट्राइक एंड वरती आहे. सुरुवात झाली दुसऱ्या मॅचला आणि समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. हातामध्ये चेंडू, ओ ये क्या हुआ है, हातामध्ये आलं होतं परंतु विकेट घेऊ शकलेले नाहीयेत. याला अंडरआर्म क्रिकेटमध्ये सर्वात मोठं दुर्भाग्य म्हणतात. वेळ आली परंतु काळ नव्हता आला असं काहीसं सांगत होतं तो क्षण. LNCचे सर्व खेळाडू खूप चांगली मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी घेतली आहे. कोणी नाईट ड्युटीला जात असताना दिवसा येऊन झोपलेले नाही आहेत, तर कोणी दिवसा ड्युटी केल्यानंतर रात्री झोपलेले नाही आहेत. असे अनेकशे खेळाडू या संघामधील आणि त्यांना लागलेली ही गावकऱ्यांची साथ. गाड्या कुणीही रस्त्यावरती पार्क करू नका. मंदिराच्या मागे जागा आहे तिथे पार्क करा, अन्यथा समोर जिकडे रिक्षा लागली तिथे पण जागा आहे तिथे पार्क करा. बाईक रस्त्याच्या आजूबाजूला लागणार नाहीत याची काळजी घ्या. व्हॉलेंटियर स्वयंसेवक कोण असतील तिथे तर त्यांनी सांगायचं आहे. बघा पहिल्याच राऊंड चालू आहे सगळ्यांचा आणि त्यामुळे सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण तिसऱ्या षटकाला पॉवर प्लेचं षटक म्हणून घोषित करत आहोत आणि दोन्ही संघांसाठी ते सेम आहे. कोणाचे घेण्याची आणि देण्याची वाट नाही. आमचे पंच इशारा करतील आणि त्यावेळेला तुम्हाला त्या पॉवर प्लेप्रमाणे फिल्डिंग लागवावी लागणार आहे. प्रतीक सिंग ऑन साईडला, काय जबरदस्त फटकाय, बॅक ऑफ लेंथ होता, त्यानंतर पूर्णपणे ताकद त्या चेंडूवरती बघायला मिळाली. आडव्या बॅटनं फोरआर्मचा वापर करत असताना चेंडूला पाठवलं सीमारेखा पार, चौकार. प्रणय मेहर गाड्या जर तिथे कोणाच्या असतील, प्रणय मेहर आपण ज्यांच्या कोणाच्या गाड्या आहेत त्यांना सांगायचं आहे की पार्किंग झोनमध्ये गाड्या पार्क करा. नवापूरमध्ये खूप सारी जागा आहे, काठेपाड्यामध्ये, नाहीतर तुम्ही दुसरीकडे जाल. अजून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळले चेंडूला. आजचा लॉट मजेशीर आहे, थोडा मजेशीर म्हणजेच काय तर सिद्धांत 11ने माफ करा साईशा 11ने पहिला सामना जिंकला. दुसऱ्या बाजूला अर्नाळ्यातील एक संघ होता आणि आता खेळणारे दोन संघ, ज्याच्यामध्ये एका बाजूला अर्नाळ्यातला दुसरा संघ म्हणजे किंजल 11 आपण बघतोय. त्याच्यामध्ये बहुतांश खेळाडू जर आपण बघितले निहाल दिसत नाही आहे. हा संपूर्ण संघ रोशन एक चांगला क्रिकेट प्रेमी म्हणा खेळाडू सुद्धा. 2019-20 मध्ये रोशनचा खेळ बघण्यासारखा होता, फिल्डर म्हणून आणि बॅटर म्हणून. बघा विजय सुद्धा आहे नारंगीतला, तो या संघाचा खेळाडू म्हणून खेळतोय. ज्ञानेश मेहर सुद्धा या संघामध्ये. हो मागे काढण्याचा प्रयत्न आणि चेंडूला एका धावेसाठी पाठवलं, सिंगल धावे. ते बघा ओपनिंग जोडी म्हणजे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. 2 षटकं झालीत, धावपलकारचे धावा 20 आहेत. बिनबाद टीम बाबा 11. थँक्यू बाबा 11 आणि दुसऱ्या बाजूला किंजल 11. बघा बहुतांश असे प्रेक्षक आहेत. आता आमच्या बाजूला DBNची संपूर्ण टीम बसली किंवा आमचा समालोचन कक्ष आहे. निहाल चव्हाण हा या संघातील खेळाडू दिसत नाही आणि त्यामुळे चिंतासुद्धा व्यक्त केली. विजयने खूप चांगल्या रीतीने चेंडूला अडवलं, कोणत्या प्रकारे धाव घेतलेली नाही आहे प्रतीकनं आणि त्यामुळे निर्धाव चेंडूची सुरुवात झाली आहे या षटकाची. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा एका धावेसाठी खेळलाय. बघा अंडरआर्मचा हा C फॉर्मॅट म्हणजे समोरच्या दिशेने ज्या काय बाउंड्रीज आहेत त्या फॉर्मॅटमध्ये खेळत असताना तुम्हाला तुमचे फिल्डर हे उच्च दर्जाचे असणं गरजेचे असतात. जर का तुमचा फिल्डिंग युनिट चांगला ॲक्टिव्ह झाला तर तुम्हाला तिथं धावा वाचवण्यामध्ये यश येतं.
आणि ते धावा वाचवण्यामध्ये आलेलं यश तुमच्या गोलंदाजांना बळ देतं, ॲज वेल ॲज दुसऱ्या इनिंगमध्ये तुमच्या बॅटर्सला सुद्धा बळ देतं. आणि त्यामुळे हा सर्वात जास्त डिपेंडन्सी या खेळाची क्षेत्ररक्षणावरती आहे. आणि त्यामुळे आज कोणता संघ फिल्डिंगमध्ये ती आपली कमाल दाखवतोय हे पाहणं रोचक ठरणार आहे. तुर्तास तिसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ झाला आहे आणि 23 धाबा धावपलकावरती आहेत. DBN च्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबवरती लाईव्ह दाखवली जाते. विजयने हातामध्ये चेंडू घेत असताना उशीर केला आणि त्याचा उशीर हा मयूरसाठी फायदेमंद ठरला आहे. त्यामुळे एक धावून कंप्लीट झाली आहे. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना या अंडरआर्म क्रिकेटचा आतमध्ये येणारा चेंडू आणि त्या चेंडूवरती जर आपण बघितलं तर कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. डॉट बॉल येतोय आणि षटकाची समाप्ती फक्त 4 धावांचं ही षटक आलं. 3 षटकं संपलीत, 24 धावा धाव फलकावरती आहेत त्या टीम बाबा 11 या संघाच्या. थँक्यू डीजे. आणि बघा ऑन स्क्रीनवरती आपण एक फोटो बघत असाल, मग यूट्यूबवरती जर का आपण मॅच बघत असाल, निहाल चव्हाण याला आपण बघताय, वन ऑफ द स्टार प्लेयर फ्रॉम नारंगी. तो यावेळेला स्क्रीनवरती आहे आणि प्रचंड चाहते त्याचे इथे उपस्थित आहेत. आय होप नेक्स्ट मॅचमध्ये तो तुम्हाला बघायला मिळेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं, अडवण्याचा प्रयत्न करत असताना ओ इस तरह की गलती आपको शायद मैच से दूर कर सकती है. आणि मॅच पासून लांब होणं म्हणजे तुम्ही तुमच्या पॉईंट्स टेबलमध्ये खाली जाण्यासारखं चित्र आहे. मॅचच्या जवळ जितकं राहाल, मॅचमध्ये वरचढ जसे राहाल, समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड हात टाकत असताना मागे केला, डबल माइंड झाले. चेंडूने मात्र 4 टप्पे पार करत असताना चौकार गाठलाय. 4 धाबा. प्रतीक सिंग स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. गोलंदाज उत्तम समोर. उत्तमला उत्तम कामगिरी करावी लागणार आहे यावेळेला. दमदार प्रहार, अडवण्याचा कोणताही प्रयत्न नाही. चेंडू जातोय सीमारेखा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. मंचावरती उपस्थित सर्व काठेपाड्यातील ग्रामस्थ आणि त्यांच्या सहकार्याविना ही स्पर्धा पार पडणं. रनआउटची संधी, रनआउट झालाय मयूर. पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा आणि बाबा 11ला टाळ्या वाजवण्याची संधी मिळते. सिकंदर आमच्या मंचावरती आहे आणि तो टाळ्या वाजवत असताना हातातून भिन्न आवाज काढतोय. सुमित अजून एक चेहऱ्याने शांत करून बॅटने हार्ड हिटिंग बॅटिंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुमितने एक धाव घेतली. प्रतीक बच्चीने चेंडूला ज्या प्रकारे ड्राईव्ह केलं तर एक धाव मिळणं स्वाभाविक होतं. ओव्हर संपली आहे. 4 षटकं संपलीत आणि 4 षटकांच्या वेट जरा थांबा जरा. एक मिनिट थांबा फक्त. चार सिंगल आलेत पच्ची. 4 सिंगल ना, बरोबर. ओव्हर संपली. 4 षटकं झालेली आहेत. 4 सिंगल 2 बाउंड्री. 3 सिंगल आलेत, मग 1 बॉल बाकी असेल. डबलला रनआउट माहिती आहे, मग 3 सिंगल आहेत. 3 सिंगल 2 बाउंड्री 1 बॉल बाकी. $35. 3 सिंगल असतील तर 1 बॉल बाकी आहे. जर 4 सिंगल असतील तर ओव्हर झाली आहे. 1 बॉल बाकी आहे. एक सिंगल आली आहे. अखेरकार गाडी येऊन थांबली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा आहेत 35. 35 धावा. 36चं लक्ष ठेवलं गेलंय ते बाबा 11 या संघाच्या माध्यमातून किंजल 11 या संघासमोर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. या पुढील होणारा सामना मोरेगाव चॅलेंजर्स विपक्ष UCC. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी यायचं. UCC डोंगरपाडा विपक्ष मोरेगाव चॅलेंजर्स. अरे 37 टार्गेट आहे, माफ करा. 36 झालेले आहेत. 37चं लक्ष आहे.
सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी साहेबांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. आजच्या दिवसातील तिसरा सामना एकीकडे UCC अर्थात उत्कर्ष क्रिकेट क्लब तर दुसरीकडे मोरेगाव चॅलेंजर. दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित या टॉस्की बॉसच्या दिशेनं मान्यवरांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. चेतन थांबवतोय. चला यापुढील होणारा सामना राकेशजी मेहर साहेब यांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. एकीकडे LNCC आहे तर दुसरीकडे NKPL असा हा कॉल द्यायचा आहे. LNCC असा आवाज येतो आणि प्रथमतः LNCC येतोय. अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय टीम मोरेगाव चॅलेंजर संघ. त्या अगोदर मी विनंती करतोय मेहर साहेबांना आपण आसन व्हायचंय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण करणं. आज नवापूर नगरीमध्ये येऊन कसं वाटतंय? ज्या प्रकारचं आयोजन नियोजन, प्रथमतःच नवापूर नगरीमध्ये इतकी मोठी स्पर्धा आणि ज्या प्रकारची ही स्पर्धा आयोजित केली, काय म्हणशील? स्पर्धा तर खूप चांगली आहे, खूप चांगलं आयोजन केलं आहे, खूप मेहनत घेतली आणि ग्राउंड पण एकदम व्यवस्थित बनवलेलं आहे. खेळपट्टीबद्दल काय म्हणशील? ज्या प्रकारची खेळपट्टी आहे, आउटफील्ड आहे. खेळपट्टी तर खूप छान दिसते. आता मॅच चालू झाल्यानंतर समजेल ग्राउंडवर उतरल्यावर खेळपट्टी कशी आहे आणि आउटफील्ड कशी आहे ते. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला. तुझ्या दिशेने तर नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय डिसिजन असता? बॅटिंगच घेतली असती. आता मनाच्या विरोधामध्ये मनासारखी बॅटिंग आली आहे. आयोजनाबद्दल काय म्हणशील? आणि ज्या प्रकारचं आयोजन आपण पाहतोय, आउटफील्ड आहे, खेळपट्टी आहे, ज्या प्रकारचं खेळाडू कक्ष, अगदी प्रेमात पाडणार असं आयोजनाबद्दल दोन शब्द. खूप छान आयोजन केलंय आणि ग्राउंड तर खूपच छान बनवलंय. आयोजक तर खूपच चांगले आहेत. बस झालं. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस्की बॉस मधून नाणेफेकीचा कॉल होतो आणि नाणेफेकीचा कॉल प्रथमतः आपण पाहतोय मोरेगाव चॅलेंजर संघ नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर समोरचं UCC डोंगरपाडा संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी हे आव्हानित केलेलं आहे. मॅचच्या दिशेने आमच्या सोबतीने जोडले जातील आमचे मार्गदर्शक भरतजी मोरे सर. नऊ धावा धावपलकावरती आहेत आणि पाठलाग 37चा करायचा, 37. या मैदानाची भौगोलिक रचना जर आपण बघितली, बाउंड्रीजमधला गॅप म्हणा किंवा बॉलरच्या मागचं जे अंतर बघितलं तर सोप अवघड नाही आहे. ओ व्हॉट अ शॉट! बंदुकीच्या गोळीच्या रफ्तारीनं वाऱ्याच्या वेगानं चेंडू निघून गेला समोरच्या दिशेने, डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारे का पार, चौकार. थँक्यू डीजे. 14 धावा धावपलकावरती आहेत. 14 रनचा स्कोरबोर्ड. पुन्हा एक दाडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं सुमितनं. एक धाव धावून कंप्लीट केली गेली वेगानं आणि त्यानंतर एका धाब्याने पुन्हा एकदा धावपलक पुढे जात आहे 15 वरती. या धावांचा हो अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. काय रनआउटची संधी इथे. हो फिरोज, क्या बात आहे. फिरोजने चेंडूला यष्टीवरती लावलं त्यावेळेला नक्की काय घडलं? पंच तिसऱ्या पंचांकडे वळायला आणि सांगितलंय चेक केलं जाईल नक्की काय घडलं. बघा इथे जो रन रेट आहे, म्हणजे जो आस्किंग रन रेट आहे, त्याला बघता मोठ्या फटक्यांची उधळण करावी लागणार आहे.
हॅलो चेक चला पाव लास्ट बॉल बाकी आहे शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे पहिला सिंगल दुसरा सिंगल चौकार सिंगल सिंगल सोळा धाबा धावपलकावरती आहेत पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवण्याचा प्रयत्न ओ ये क्या हुआ है लालाच्या हातामध्ये येता येता चेंडू पायाला लागून फुटबॉल झाला फुटबॉल नंतर गोल झाला आणि गोल हा चौकार रूपी आलाय 4 धाबा चौकार थँक्यू टीजे पहिले 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धाबा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोचल्यात 20 वरती म्हणजे ज्या आस्किंग रन रेटची आपण चर्चा करत होतो त्या आस्किंग रन रेट जवळ येऊन थांबलेले आहेत फिरोज नवीन गोलंदाजी मार्कवरती येऊन सज्ज झालाय फिरोज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पॉवर प्लेचं षटक आहे पॉवर प्लेमध्ये पॉवर कोणाची निघेल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न चेंडू जर आपण पाहिला तर एका धावेसाठी खेळला गेलाय सिंगल धाव येते पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न एका धावेसाठी खेळून काढत असताना सिंगल ऍड होताना दिसते 22 धावा धावपलकावरती म्हणजेच येणारे चेंडू आता 10 शिल्लक आहेत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडूला अडवला गेलाय फेकी करण्या अगोदरच फलंदाज बाद पहिल्या विकेटचं पतन नवे दुसऱ्या विकेटचं पतन दुसरा हादरा फलंदाज अभि मैदानाबाहेर जातोय समोरच्या दिशेने ड्राईव्ह करायचं होतं प्रतीकने खूप चांगल्या रीतीने चेंडूला अडवलं नवनीत आला मैदानाच्या दिशेने आणि नवनीतने आल्यानंतर पहिल्यांदा त्याला स्ट्राईक मिळते बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न ओ चेंडू मागे निघून गेला अशा प्रकारच्या चुका बाबा इलेव्हनला मॅच पासून लांब नेतील आणि हे लांबच लांब येणारे चौकार मात्र त्यांचं लांबचं दृश्य दाखवते धावपलकावरती धावा जाऊन पोहोचला त्या चौकाराने 27 वरती आता येणाऱ्या चेंडू शिल्लक आहेत 7 मध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 10 7 मध्ये 10 या मैदानावरती अवघड नाहीये जर का तुमच्या संघामध्ये रॉकेट शॉट मारणारे फलंदाज असतील तर मात्र या धावा तुम्ही कशाही फिनिश करू शकता तुर्तास फिरोजचा पुढील चेंडू टॅप काढण्याचा प्रयत्न कोणतीही धाव नाही आलाय डॉट आता 6-10 इक्वेशन नवाज शेख लाला मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू व्हॉट अ शॉट शानदार स्ट्रोक दमदार प्रहार गेलाय चेंडू सीमारेखा पार चौकार 4 धावा पहिला चेंडू ते चौकार दुसरा चेंडूवरती दिशा देण्याचा प्रयत्न खेळलाय जरूर रनआउटची संधी आहे क्या हुआ इस बार सिद्धेश राउत हमारे वहां पर स्थित बिल्कुल शांत सिंगल कंप्लीट आता 2 चेंडूमध्ये 5 आल्यात आता 4 चेंडूमध्ये 5 करायचे आहेत 4 मध्ये 5 ही इक्वेशन तितकीशी अवघड नाही आहे परंतु एक वरती असणं म्हणजे बॉक्स अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला चौकारासाठी मेहनत करावी लागेल नो बॉल
आता सगळं काही आपल्या विरुद्ध चाललंय, तर ही सुद्धा डिलिव्हरी तितकीच आपल्या विरुद्ध. म्हणजे नो बॉल आला. आता 4-4 4-4 अटॅकिंग फील्ड. पहिल्याच हातातून चेंडू निसटला. ओ इथे किती, फिरोजच्या हातून चेंडू निघून गेला. 1+1. एका चेंडूत या 2 धावा आल्यात. म्हणजेच या 2 धावाने धावफलक पुढे जाऊन पोहोचले 35 वरती. आता 3 मध्ये 2. फील्ड लावावे तरी कशी, काय गरज होती का 4 असताना पुढे खेळाडू आणण्याची. बघा बरेच वेळा आपण ॲडव्हान्स विचार करून कधीतरी सामन्याला लवकर संपवायला मदत करतो. असं होतं. जर का या सामन्याला बढावा देण्यासाठी येणारे 3 चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक मागे असतात, चेंडू एखादा डॉट गेला असतात, तर कहाणी बदलली असती. परंतु लवकर तुम्ही एखादा फलक क्षेत्ररक्षक पुढे आणणं ते धोक्याचं ठरलंय. हातातून चेंडू निष्ठत असताना, फेकी होत असताना ओव्हरथ्रोच्या रूपाने धाव आली आहे आणि असं असताना 2 धावा आल्यात. पायावरचा चेंडू त्याला मागे खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पॅडल सहित स्क्वेअर लेगच्या दिशेने जाते चेंडू. डिक्लेअरच्या दिशेने सिंगल येते आणि सिंगल नंतर आता धावफलक 2-1 वर जाऊन पोहोचलाय. हो आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला किंजल 11 या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये जातो बाबा 11.